नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून वाचनप्रेमींसाठी निरसक वाचनालय, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वाचनाचा कोपरा हे उपक्रम आकाराला येत असताना चला वाचूया या मोहिमेत आणखी एक नवीन प्रयोग करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाबाहेर छोटेखानी वाचनालय तयार करण्यात आले आहे. या वाचनालयाचे उद्घाटन नुकतेच राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वाचनालयाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. या वाचनालयात मराठी आणि इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खंडात्मक चरित्र, ययाती, कोसला, रणांगण, फकीरा यासारख्या कादंबऱ्या, खरेखुरे आयडॉल्स, व्यक्ती आणि वल्ली, नापास मुलांची गोष्ट, बनगरवाडी यांच्यासह नटसम्राट, अग्रीब, प्रकाश वाटा, एक होता कारभार आदी पुस्तके या वाचनालयात आहेत. त्यांच्या जोडीला सेपियन्स, ब्लॅक स्वॅन, इलॉन मस्क, इकेगाई आदी इंग्रजी पुस्तकेही येथे वाचनासाठी उपलब्ध आहेत. आयुक्त कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसाठी असलेल्या प्रतीक्षालयात हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या प्रतीक्षालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी या वाचनालयाचा लाभ घ्यावा. इथे बसून सगळे पुस्तक वाचून होणार नाही, मात्र त्या पुस्तकांची ओळख होईल आणि मग त्यातून ते पुस्तक मिळवून संपूर्ण वाचण्याची ओढ लागू शकेल, असा विचार हे वाचनालय सुरू करण्यामागे असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. मोबाईलच्या छोट्या स्क्रीनने आपले दैनंदिन आयुष्य पूर्णपणे व्यापले आहे, मात्र तरीही छापील वर्तमानपत्र, पुस्तक वाचण्याची आपल्यात असलेली नैसर्गिक उर्मी आजही कायम आहे. त्याला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी समोर पुस्तके, वर्तमानपत्रे उपलब्ध असली पाहिजे. या प्रतीक्षालयात जो काही वेळ लागतो तो वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरावा, अशी या वाचनालयामागची प्रेरणा आहे, असेही श्री बांगर यांनी स्पष्ट केले. आमदार संजय केळकर यांच्या निधीतून ठाणे महापालिकेच्या शाळांना LED प्रोजेक्टर प्रदान करण्यात आले आहेत. या आधी खासगी अनुदानित आणि पात्र शाळांनाही डिजिटल करण्यात आले असून मतदारसंघातील 100% शाळा डिजिटल करण्याचा आमदार संजय केळकर यांचा संकल्प पूर्ण झाला आहे. याबाबत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ राज्यात आघाडीवर असल्याचे बोलले जाते. डिजिटल शाळा उपक्रमांतर्गत आमदार संजय केळकर यांच्या निधीतून आज महापालिकेच्या शाळांना LED प्रोजेक्टर वाटप करण्यात आल्याने पालिकेच्या शाळा डिजिटल बनल्या आहेत. या आधी शहरातील मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू माध्यमाच्या अनुदानित आणि पात्र शाळांनाही संगणक आणि इतर साहित्य देऊन विद्यार्थ्यांची गरज पूर्ण करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात बोलताना आमदार केळकर म्हणाले, आज इंटरनेटने जग जवळ आले आहे. अशावेळी पालिकेच्या आणि खासगी अनुदानित शाळेच्या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवभारताची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मुलांच्या शिक्षणाकरिता आवश्यक त्या बाबींची पूर्तता केली आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठीही भरीव तरतूद केल्याचे श्री केळकर म्हणाले. लॉकडाऊन काळातही आमदार केळकर यांनी शेकडो गरीब, गरजू शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाकरिता स्मार्टफोनचे मोफत वाटप तसेच 3 महिन्यांचे नेट पॅकही मोबाईलवर उपलब्ध करून दिले होते. याशिवाय संस्कार संस्थेच्या माध्यमातून आमदार केळकर यांनी 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता स्टडी क्लाउड ही मोफत शिक्षण प्रणाली सुरू केल्याने आजही त्याचा उपयोग शालेय विद्यार्थ्यांना होत असल्याचे आमदार केळकर म्हणाले. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत
मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. 8 मार्च हा जागतिक महिला दिन लवकरच येत आहे. संपूर्ण जगातल्या देशांमध्ये महिलांच्या अधिकारांच्या प्रश्नावरती स्त्रियांच्या स्फूर्तिदायक अशा चळवळीची सुरुवात झाली असे हे महिला दिनाचे महत्त्व आहे. 1908 व 1910 साली जगाच्या विविध देशांमध्ये श्रमिक महिलांनी एकत्र येऊन स्वतःच्या रोजगारासाठी, स्वतःच्या आर्थिक विकासासाठी एकत्रित येऊन सरकारकडे मागणी केली की आम्हाला चांगल्या प्रकारचे व्यवसाय व काम मिळाले पाहिजे. 8 मार्चच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम वेगवेगळे घेतले जात असतात. जागतिक महिला दिनाच्या सोबत 10 मार्च रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भूमिका मांडली की महिलांचे सन्मान म्हणजेच महिलांचा अधिकार, आणि त्या दृष्टिकोनातून एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आम्ही घेत आहोत. शिवसेना महिला सेनेच्या वतीने दिनांक 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 5 ते 9 या दरम्यान शिवदुर्गा महिला संमेलनाचे आयोजन षण्मुखानंद सभागृह, सायन, मुंबई येथे केलेले आहे. महिला मतदारांना लागणाऱ्या नागरिक सुविधा, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण, महिलांची सुरक्षितता यासाठी सरकारने जे प्रयत्न केले त्याची माहिती देणे हा एक या संमेलनाचा हेतू आहे. त्यासोबत स्त्रियांच्या अडचणीमध्ये व नैसर्गिक आपत्तीमध्ये शिवसेनेने सातत्याने मदत कार्य केलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर या मदतीचा फायदा होत असताना आरोग्य विषयक सेवा, महिला बचत गट, त्याचबरोबर लेक लाडकी योजना, मातृत्व वंदन योजना, आनंदाचा शिधा योजना, वयोश्री योजना, शेतकरी महिलांसाठी म्हणून उभारी यासारख्या उत्तर महाराष्ट्रात राबवलेल्या योजना, मुलींच्यासाठी उच्चतंत्र शिक्षणामध्ये फी माफी करणे असे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतलेले आहेत. त्याचबरोबर 4थ्या महिला धोरणाला सुद्धा वेग देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर या सगळ्या योजना सामान्य महिलांपर्यंत पोहोचवणं हे या संमेलनाचा एक मुख्य हेतू आहे. या दृष्टिकोनातून महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या कामातील तसेच महिला लोकप्रतिनिधींच्या कामातील यशोगाथा संमेलनात मांडल्या जातील. त्यासोबत शिवसेना महिला सेनेचे कार्य आणि त्याला सामोरे जात असताना प्रयत्नांची दिशा यावरही चर्चा होईल. नमस्कार, जय महाराष्ट्र. 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. 1908 सालापासून सर्व जगामध्ये महिलांचा समान अधिकार आणि त्याचबरोबर त्यांना सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची संधी यासाठी म्हणून हा साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाच्या मी आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर महिला धोरण लवकरच जाहीर होईल ही आमची अपेक्षा आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवदुर्गा महिला संमेलनाचं आयोजन 9 मार्च शनिवारी संध्याकाळी 5 ते 9 षण्मुखानंद सभागृहामध्ये आम्ही आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये विविध योजनांची माहिती, त्याचबरोबर शिवसेना महिला सेनेचं काम
मजबूत करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन, महिलांच्या यशोगाथा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. एक जोरदार सांस्कृतिक कार्यक्रम देखील त्याचा भाग आहे. त्यामुळे या संमेलनाला सगळ्यांचं सहकार्य मिळावं ही आमची जरूर अपेक्षा आहे. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार, मी मुकुंदराज देव. मी ठाण्याचा आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे. गर्व नाही आहे, पण अभिमान नक्कीच आहे. कारण माझा जन्म ठाण्याचा, माझं शिक्षण ठाण्यातलं, माझं संपूर्ण वास्तव्य आत्तापर्यंत सगळं ठाण्यामध्ये, माझं शिक्षण ठाण्यामध्ये झालं. ह्या ठाण्यात सगळं खूप भरभरून आहे. ठाण्यात भरभरून तलाव आहेत, भरभरून कलाकार आहेत आणि भरभरून रसिक पण आहेत. आणि त्यांचं उदंड प्रेम मला मिळालेलं आहे आणि माझंही त्यांच्यावर उदंड प्रेम आहे. आज ठाणे शहर हे एक जागतिक शहर म्हणून पुढे येतं आहे. ठाण्यामध्ये नुसतेच कलाकार नाहीत, तर शास्त्रज्ञ, लेखक, नाट्यकलाकार, अभिनेते या सगळ्यांची मांदियाळी आहे. आणि हे सगळेजण आज आपापल्या क्षेत्रामध्ये एक मोठा मानाचा झेंडा मिरवून आपल्या ठाणे शहराचं नाव खूप अत्युच्च पातळीवर नेत आहेत. ठाण्यातल्या सर्व बुजुर्गांना माझा मनापासून नमस्कार आणि माझ्या सर्व मित्रांना, आणखी माझ्यापेक्षा लहान येणाऱ्या सगळ्या कलाकारांना माझ्या खूप शुभेच्छा. नमस्कार. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय, आम्ही ठाणेकर.